श्यामल्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी आपणाला करंजी टाईपच दुसरी रेसिपी दाखवणार आहे. त्याचं नाव चवडा आहे. तर ही रेसिपी जास्तीत जास्त कोल्हापूर भागात बनवली जाते. तर ह्याच्यामध्ये हे जे सारण मी बनवलं आहे त्याच्यात आत घालायसाठी, तर हे खोबरं, सुकं खोबरं किसून थोडंसं गरम करून कुरकुरीत करून घ्यायचं आणि 3 वाट्या जर खोबरं असेल तर आपण 2 वाटी त्याच्यात पिठी साखर घालू शकतो. आणि ह्याच्यामध्ये थोडे 100 ग्राम तीळ घालायचे भाजून आणि मग इलायची घालायची. हे सारण तयार झालं. आता आपणाला मी ह्याच्यासाठी जे तयार करण्याची जी पातं असतं त्याच्यासाठी हा मैदा घेतलेला आहे. तर हा 8 वाटी मैदा आहे. तर हा 8 वाटी मैदा आपण मळून घ्यायचा आहे. हा परातीत घालते मी. हा 8 वाटी मैदा हा घातला. तर त्याच्यामध्ये थोडंसं चवीसाठी आपण हे एवढं मीठ घालू, 1/4 चमचा, जास्त नाही घालायचं. आणि त्याच्यासाठी आपणाला हे तेल लागणार आहे. हे 8 वाटीसाठी आपण 1 वाटी तेल घेऊ. थोडंसं कमी घेतलं तरी चालेल, मग अगदी जरा कमी घ्यायचं, एकदम ओतू जाण्यासारखी वाटी नाही घ्यायची. तर ह्या तेलाला आपण ह्याच्यामध्ये कडकडीत गरम करून घ्यायचं आणि ते ह्या पिठात घालायचं आहे. तर हे तेल मी गरम केलेलं आहे. तर आता हे बघा कसं गरम केलं आपलं, हे कसं झालं. आता ह्या पिठामध्ये ह्याला असं ओतून घ्यायचं आणि हे पीठ मळून घ्यायचं. हे आपण ह्याला गरम असल्यामुळे ह्याला चमच्यानंच हलवू पहिलं. मिक्स झाल्यानंतर आपण त्याला हाताने हे करू. आपण ह्या पिठाला सगळं घातलेलं गरम मोहन तेलाचं असं चोळून घेतलं. आता हे चोळून झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण ह्याला मळू. म्हणजे कसं आपल्याला ह्याच्या करंजीच्या पिठासारखंच मळायचं आहे. तर ह्याला आपण असं मळून घेऊ पूर्ण. आपण पाण्याचा हात घेऊन असं चांगला ह्याला थोडा मळून घेऊ आणि हा मळून झाला की आपण ह्याला थोडा वेळ असं अर्धा तास झाकून ठेवू, म्हणजे चांगलं मुरलं जाईल हे पीठ. हे झालेलं आहे मळून. ह्याला आपण असं झाकून ठेवू अर्धा तास. तर हे आपण चांगलं मळून घेतलं अजून एकदा अर्ध्या तासानंतर भिजल्यानंतर, आणि असे गोळे करून घेतले आणि असे रोल करून ठेवले. तर हे आपलं सुकलं नाही पाहिजे म्हणून ह्याच्यावरती आपण असा कपडा घालून ठेवू आणि ह्याच्या लाट्या हे पातं बनवून घेऊ याचं. आता ही आपण अशी पाती लाटून घेऊ. नंतर आपल्याला त्याला तळायचं आहे. आपण किती आपल्याला जसं साईज पाहिजे तसं मोठा कमी जास्त करू शकतो. अशी हे लाटून घ्यायची. ही अशी मी 5-6 लाटून घेतलेली आहेत. आता हे दाखवते तुम्हाला कसं करायचं ते. हे आता आपण तळून घेऊ. थोडं तुम्हाला दाखवते की हे कसं होतं. असं पुरीसारखं फुगलं नाही पाहिजे. याला आपण थोडं दाबून ठेवू. जास्त कडक झालं तरी हे तुटतं. लगेच काढून घ्यायचं. हे भरेपर्यंत हे लगेच हे होतं. असं चटकन फोल्ड करायचं याला बघा. असं छान फोल्ड होतं हे. उशीर केला तर हे तुटतं. हे असं छान होतं. हे असं चांगलं जास्त तळायचं नाही, मग ते आपल्याला फोल्ड करता येत नाही. जसं काढून घ्यायचं. आणि हा वेगळा प्रकार पण आपण करू शकतो. असं ज्याला असं पटकन फोल्ड करता येत नाही त्याने असं पण करावं.
अशा प्रकारे हे आपले चवडे पटापट होतात. याला बिलकुल वेळ लागत नाही. करंजीला तरी आपल्याला भरावं लागतं, चिरावं लागतं, पण हे अजून करंजीपेक्षाही टेस्टी लागतात हे चवडे. आमच्या घरात तर सगळ्यांना फार आवडतात. आमच्या नातीला, मुलाला फार आवडतं हे सगळं. बस हे आता आपले सगळे चवडे बनून तयार झालेले आहेत. तर 1 किलो मैद्यामध्ये हे इतकी क्वांटिटी होते. अगदी छान खमंग खुसखुशीत असतात. हे बघा ह्याला कसे फोड आलेले आहेत आणि हे बघा असं कुरकुरीत छान मोडतं आणि ह्याच्यामध्ये हे सारण. याला आपण मोडून नाही खायचं. हे असंच डायरेक्ट खायचं म्हणजे ते सांडत नाही. असं छान झालेलं आहे. जरूर तुम्ही करून बघा. ज्याला जमत नसेल त्यांनी अशी आळूवडीसारखी वडी करावी. आपल्याला रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा आणि लाईक करा.